लोक कुणालाच नीट बोलत नव्हतो. पेताडाला नाही, पेताडाने माळ घातल्या बी त्याला बी नाही, पोढाऱ्याला नाही, महाराज देवाला नाही, संताला नाही. सगळा समाज एका माणसाला कधीच मानत नाही. निमी माणसं तुमच्या विरोधात असतातच, त्यांचा लोट घ्यायचा नाही. भुंको त्याची द्यावी भुंकून आपण न येता यायचे शिको. लोकांचं काय, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला ना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट, असं कसं काय असेल. माणूस बिघडला हे लेबल कधी लागतं, ज्यावेळेस पुढचा माणूस आपलं ऐकत नाही त्यावेळेस माणूस लगेच शिकांत. बिघडलं म्हणजे तुझ्या अंडर खाली राहिला की गोड, आणि तुझं ऐकून त्यांनी त्याचं विश्व निर्माण केलं की माणूस बिघडला. अरे बरं, तुझं बी ऐकलं असं, पण तुला तरी बुद्ध्यांक त्या लेवलचा पाहिजे ना. तू तुझ्या बायकोचं ऐकून निर्णय घेतो, मग तुझी ऐकण्यात कसं काय गाव राहीन बा. ही अशी माणसं आहेत माझ्या. त्याच्यामुळं लोकांच्या नादी लागू नका. परमार्थ आपल्या मस्तीत ज्ञानोबारांच्या शिस्तीत करायचा. विडवलं लोकांचं काय खरंय. मला परवा एक जण भेटला, मला माऊली म्हणलं बोला, तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली म्हणलं हो. ज्ञानोबरायांचं नाव माऊलीच होतं की म्हणलं हो. मग त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय कीर्तन आणि फिरणं आणि गोड बोलून समाज वाटे लावणं हे असलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता म्हणलं अवघड झालं. आता आम्ही रोज फिरवतो म्हणले, आम्हाला कळत नाही का कुणाला कसं ॲडजस्ट करायचं. मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय. तेवढ्या तो भेटलाय, चल दोघं बी भिंती बसू आपण. मला एक सांग, माऊलीने भिंत कधी चालेल ते मला चांग देव वागाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांग देव आणि मी ज्ञान देऊ. माझ्याकडून तो वागाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. आता कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालवायला सांगतो का. भिंत एकदाच चालविली जड भिंती, 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 चालविली जड भिंती. हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, 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 माय बाप. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. भिंत एकदाच, रेडा वेद बोलणार एकदाच. ज्ञानोबारांची कॉपी करायची असेल तर ज्ञानाची कॉपी करू शकतो, चमत्काराची नाही. ज्ञानोबारांच्या चमत्काराची कॉपी देवाला जमली नाहीत. त्या भिंतीवाल्याचा मिठूस तर दुसरा एक जण हुरसळला. माऊली म्हणलं बोला, माझा प्रश्न म्हणलं विचारा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठीच आमचा जन्म झालाय म्हणलं. आम्हाला बाकीचे काय उद्योगधंदे नाहीत, आणि तुम्ही आमचे गुरुजी, आम्ही तुमचे विद्यार्थी, तुम्ही इचरा प्रश्न म्हणले. आम्हाला बाकीचे काय कामं नाहीत, इचरा. माऊली म्हणलं बोला ना, आता विचार म्हणले ना. आता परत माऊली माऊली काय इचकी तुम्ही म्हणले, तुमचं नाव माऊली. अरे म्हणलं मग नावाच का तडाखा लावलाय माझ्या, चूक केली काय म्हणलं आई वडिलांनी माझं नाव माऊली ठेवून बो. नाही म्हणला ज्ञानोबारांचं नाव माऊलीच. म्हणलं हो, मुद्दा काय, मुद्दा एकच आहे. मला विचारलं वय किती, म्हणलं माझं वय सध्या 28. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खाणला नाही, लोकेशन फिक्स केलं नाही का बा हिथं माझं नियोजन करा बुवा, भक्तांना सांगितलं नाही हिथं माझा कार्यक्रम तुम्ही योग्य पार पाडा. अरे म्हणलं का मला मारली तो, तुझ्यासारखे मूर्ख घरा घरा जन्माला येऊन समाज नासवायचं काम करत येत आहेत. आम्ही थोडंफार माऊली तुकोबारांचा जे जे कर करत होतो, आम्हाला समाधी घ्यायला होतो का. हे असली नमुने वाढलेत आहे मायबाप.
कधीच नाही. बघा तुम्ही एखाद्या पोराने देवाधर्माचा स्टेटस ठेवलं ना, लगेच खालून मित्रांच्या कमेंट, काय आता लागला देव देव करायला. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, त्याने आपलं गाणं ठेवलेलं असतं भाऊगीत. लय देव देव करायला लागला, काल जागरण गेला होता ना, आता ठेवलं का पांडुरंगाचं टेटस, ते डिलीटच करून टाकतं जागेवर. ते आनंद झालेलं टेटस ठेवतं. आनंदाचं टेटस ठेवलं की लगेच खालून कमेंट, लय हुरळून जाऊ नको, जरा जमीन धरून राहा, आज आनंदात आहे उद्या जाचीन दुःखात. म्हणजे टोचूनच ती आनंदाचं टेटस काढून टाकतं. मूड ऑफ झालेलं टेटस ठेवतं. ते बारीक चिन्ह डोळात खूप असलेलं तोंड बारीक केलेलं चिन्ह आहे ना तसलं, ते बारीक तोंड केलेलं चिन्ह टाकतं, खाली लिहितं मूड ऑफ. तरी बी त्याला खालून कमेंट, ह्याला कोणीतरी धोका दिलाय. अरे ते म्हणतो मी करू काय, तू एकच कर, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन. का म्हणे आता ऐकावे वचन, भक्ती करा, तेजोनिया जन. तुका म्हणे आता ऐकावे वचन, तुका म्हणे आता ऐकावे वचन, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे ऐकावे वचन, तुका म्हणे ऐकावे वचन, तुका म्हणे आता ऐकावे वचन, तेजो नियाजन भक्ती करा. समाजाच्या नादी लागून काहीच होत नसतं, त्याच्यामुळे आपण आपल्या मस्तीत आनंद. जनाबावर चोरीचा आळा आला, द्या म्हणले सुळा पंढरपूरच्या वाळवंटा सुरतला. जनाबाईला बी वाईट वाटलं, एवढी सेवा करून चोर ठरवण्यात आलं. देवा काय तुझ्या दारात खऱ्याला किंमत आहे रे, आणि खऱ्याला किंमत नाहीच. फार अवघड परिस्थिती. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. काय करावं सांगा ना. बाजारात एक जण माशा मारायची पावडर का बसलो, 2 रुपयाला पुडी माशा मारणार, 2ला पुडी माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात, मरण्याच्या पुड्या खपल्या. एक जण घरी गेला, बायकोला पुडी सोड पावडर आणली, पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी उपियानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा आणि डाव्या हातानं माशा हाना. आता हे काय औषध आहे होतं. हे कलियुगात काय खऱ्याला किंमत नाही. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरीज लेजन, पापा देते अनुमोदन करते हेळण संताचे, धुंद झाला तुझा दरबार. अशी परिस्थिती आहे बाबा. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगले, धराधरी वडावडी आपटापटी उचलाचली पळापळी बुकाबुकी, ह्याची आली न त्याची गेली, हेवा आलान गेलान वडलान धरलान हाणलान ठोकलान गेलान. ह्याच्यातच चालू ना. पॉझिटिव्ह काय मला सांगा, सगळं निगेटिव्ह माय बाप. अवघड पोरं. आपण कोणत्या दिशेनं चाललंय. कलियुग आता शिकता सुरुवात आहे. 5200 वर्षाच्या आसपास काळ झालाय कलियुग सुरू होऊन. अजून 2.25 लाख वर्ष, 4.25 लाख वर्ष राहिले. 4,27,000 अजून कलियुगाचे. सुरुवातीलाच एवढा धेंगा नाही म्हणल्या, शेवट तर काय होईल मग. उगा आपल्याला रोजची सवय लागली म्हणून आपल्याला कलियुगाचा काही विशेष वाटा नाही. पण जुन्या काळातले साधू कलियुग म्हणलं की थर्र कोण त्यांच्या अंगावर काटा येतोय. हे सत्ययुगातल्या त्रेतायुगातले साधू कलीचा क म्हणायला भेटतात. पण आता आपल्याला काय झालंय, रोजच मडन त्याला कोण रड, काही वाटत नाही आपल्याला. किती बातम्या येऊन द्या, युद्ध होऊन द्या, गॅस संपू द्या, डिझेल संपू द्या, अजिबात माणसं घाबरत नाही. सवय लागली. पण कलियुग फार अवघड आहे माय बाप. मला प्रश्न पडतो कधी कधी, अशी काय वाईट परिस्थिती 5000 वर्षापूर्वी होती की देवाने कंसासाठी अवतार घेतला. एका कंसासाठी. आता घराघरात कंस आहे. एका आईच्या कुशीतून बाहेर आले बहीण भाऊ जमिनीसाठी कोर्टात जायला लागले. सक्के भाऊ ईदभर बांधावून कुराडीनं हाना मारी. हे जमिनीचे वाद बघा रोज तुम्ही. लांबचे नाहीत भाऊ, कितलेच घरातले शेजाऱ्याचे. विन नाही त्याची घेत शिरी आणि होईल दुरी निजपंत, नाही तेच आख मधी पडी काही पण बांधावनं हाना मार्यात. ह्याच्यातच आपला समाज वाया चाललाय. अरे वेळेत पैसा तर जाऊ द्या, पण वेळ
भाकरी मिळत नाही त्या कोर्टात गेल्या तालुक्याला दिवस दिवस तोंड बारीक करून याचा दिवस मावळा, निकाल 5-5 आणि 10-10 वर्ष लागत नाहीत. कशासाठी? मन भावाभावात भांडणे, सख्य भाऊ बांधवांना हाणामारी करायला लागले. जमिनीला किंमत लागल्या, बहीण भावाचं नातं राहिलं नाही. पोटची मुलं टाकून आया पळून जायला लागल्या आणि 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार व्हायला लागला. कृष्णा, ह्याच्यापेक्षा अशी काय वाईट परिस्थिती होती की तू जुन्या काळात 5000 वर्षापूर्वी अवतार घेतला, आता घराघरात कौन झालेत, कधी अवतार घेणार, अशी परिस्थिती झाली. मायबाप, धुंद झाला तुझा दरबार. पण इतके आहे तुम्ही म्हणता, मग इतकं कलियुग वाईट आहे, मग ही समाज कसं काय टिकू नये? 95% समाज वाईट आहे, पण 5% खरे साधू आजही समाजामध्ये आहे, म्हणून हे जग टिकू नये. मायबाप, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवान बाबा, वामन भाऊ यांसारखे महापुरुष आजही समाजामध्ये आहेत. त्यांची पुण्याई या बाकीच्यांच्या पापाची लेवल करते. नाही तर पृथ्वी जर अशी फिरली ना घरा घरा, त्याशी गोलच आहे ते. आता फिरते बी, पण हळूहळू तिने जर असं घालीन लोटांगण जर अभंग म्हणला ना पृथ्वीनी, आणि आरती झाल्यावर जर फिरली ना पृथ्वी, तना धन आपण कोसळून खाली. पण उगत ती आई आहे आणि तिच्या अंतकरणात क्षमा आहे म्हणून आपल्यासारख्या पाप्यांना ती थरा देते. नाही तर ही ठेवायच्या माणसात लेवलमध्ये माणसं राहिली नाहीत. विडल खरी सेवा जनाबावर चोरीचा आळाला द्या सुळाव, पंढरपूरच्या वाळवंटा सुरसला काय शेवटची इच्छा, पांडुरंगाचं भजन करा, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाहो. आणि सुळाव जाताना जनाला भीती वाटली, चिंता वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आवाज आवाज आवाज, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा, आता बहे नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा. घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्या मने दरावने मार, दरावने मार, चला चला चला. आता माझ्या मने दरावने मार, दरावने मार, आता माझ्या मने दरावने मार, दरावने मार, आता माझ्या मने दरावने मार, दरावने मार. आता भय नाही आईशे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडली, मरण डोळ्यासमोर आहे, पण जनाबाईची पांडुरंगावर असलेली निष्ठा तिळमात्र कमी झाली नाही. चुटकी वाजली, सुळाचं पाणी झालं. का? सर्व पक्षी हारे साह्य सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते. तू म्हणताना देव सका झाल्या काही होतं का? काही होतंय. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. म्हणले प्रारब्ध बदलतं का? ऐका बरं का, या जगात सगळ्यात कट्टर जर कोण असेल तर प्रारब्ध बदलतच नाही हो. आणि ज्याचं जे ठरलंय ते ठरलंय, त्याच्यामुळे कुणी कुणाशीही घासू शकन, पण प्रारब्धाशी कोण घासेल का? नाही, प्रारब्धाशी नाही, तडजोड नाही. बघा तुम्ही कायकांच्या प्रारब्धात नुसता पैसा आहे, ते काहीच करीत नाही, पण पैसाच कमी होत नाही. का? प्रारब्ध. अन्न मान धनन हे तो प्रारब्ध आधी. एक जणाकडे पैसा लय झाला, ते मला कमी करायचा आहे. करायचं काय? नगरीचा राज आहे, मला राजाला हाणायचं, म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा होईन, केस लागन, पैसे देऊन केस मिटून घेऊ, म्हणजे आपल्याकडले पैसे कमी होते. गेलता कशाला? घालवायला. सभा भरली, राजाचा मुकुट होता, सुवर्ण मुकुट, चप्पल काढून खाड दिसन फेकून हाणली चप्पल. कोणाला? राजाला. मुकुट खाली पडला, 10-5 जणांनी तलवारे बार केला, धरा. राजा म्हणला हाणू नका का. अहो, ज्या क्षणी राजाचा मुकुट खाली पडला, त्या मुकुटातून बारीक सापाचं पिल्लू बाहेर निघालं. राजा म्हणला बापरे, ह्यानी जर मुकुट खाली पाडला नसता तर हा साप मला चावला असता, मी जाग्यावर मेला असतो. माझा सध्या जो श्वास चालू आहे, फक्त ह्यानी चप्पल फेकून मारली म्हणून ह्याला मारू नका, ह्याला अर्ध राज्य दान देऊन टाका. अरे ते म्हणलं मी गमवाय आलोय र, कमवाय नाही. पहिलंच मला सरा नाही का? प्रारब्ध. पण म्हणा आता काय करायचं बा? मग म्हणला आता ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा,
राजाच्या पोराला हाणायचं म्हणला. युवराजला हाणल्यावर ते काय राजाला कमी राग येईन का? राजाचा पोरग बाथरूममध्ये आंघोळ करीत 4-5 वर्षाचं बारीक होतं म्हणलं, आंघोळ करता करताच वडूनच हाणतो म्हणलं. गेलं नाहनीत घुसलं, पोराला धरलं, बाहेर वडलं. ज्या क्षणी पोराला बाहेर वडलं त्या क्षणी बाथरूमची भिंत धाड दिशेने खाली कोसळली आणि पोरग जिवंत राहिलं. प्रधानजीने सांगितलं राजाला असा असा मॅटर झाला, त्याला इकडे बोलवा म्हणले. ह्याची आधी पाद्यपूजा करा, त्याला गंध वगैरे लावा, हार घाला, शाल श्रीफळ सत्कार पुष्पगुच्छ पाकिट देऊन खुश केला. सांगितलं स्वामीच केला राजाने त्याला. 22 वर्ष पोरगण होतं मला, 22. लय डॉक्टरांनी दवाखाने केले, तेव्हा वंशाला देवा जन्माला आला. पण तुम्ही जर माझ्या पोराला बाहेर वडलं नसतं, भिंत जर माझ्या पोराच्या अंगावर पडली असती तर गुदमरून पोरग मिळालं असतं खाली दडपून. माझ्या वंशाचा दिवा जिवंत ठेवण्याचं तुम्ही काम केलंय. माझा प्राण जीव की प्राण माझा मुलगा तुम्ही वाचवला. काय करायचंय राहिलेल्या राज्याला? आग लावा त्या राज्याला, अख्खं राज्य ह्याला देऊन टाका, मला प्रधान बनवा, मला सुखानं जगू द्या. अहो त्याला राजा केलं आणि ह्यो प्रधान झाला. गेलता कशाला? घालवायला, गमवायला. गेलं का? नाही का? प्रारब्ध. आता हा एक टप्पा झाला, आता पुढचा टप्पा सांगतो. मग इतकं निवार काय कायचं प्रारब्ध आहे. काय काय कमवाय जाते तरी मिळत नाही, काय काय गमवाय जाते जात नाही. मग महाराज देव सका असेल तर प्रारब्धात बदल होतो का? तर नाथ महाराजांनी उत्तर दिलं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, कट्टर आहे. पण नाथ महाराजांनी त्या प्रारब्धाला सुद्धा चपराक लावले. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची जर कृपा झाली तर प्रारब्ध बदल होते. काय होतं त्या सुदामाकड? पोह्याला महाग होतं, ते गेलं कृष्णाकड, मुष्टीभर पोहे घेऊन भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा, सर्व पक्षी हरी साह्य सका झाला. देव सका झाला तर सोन्याची नगरी घेऊन आला. म्हणून देव सका जर असेल तर प्रारब्धा सुद्धा बदल होतो. विडल म्हणून तो गोबारा म्हणतात, मी आयुष्यामध्ये अट्टहासानं कोणतीच गोष्ट केली नाही. सगळ्या गोष्टी माझ्या सहज झाल्या. सहज पाय वाटेने चाललो होतो, पायाला दगड लागला. पण दगड लागल्या, आम्हाला ठेस लागण्याच्या ऐवजी आमच्या परशानं त्या दगडाचं रूपांतर चिंतामणी झालं. अभंगाच्या दुसऱ्या
सहजच होतंय मन सगळं, सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणे समान होती गोटे. त्या दगडाचं रूपांतर होतंय चिंतामणीत का? आमच्या स्पर्शानं. स्पर्शात एवढी पावर का? सर्व पक्षी हरी साई सका जाला. अहो कोणत्याही भावनेनं जाऊ द्या हो, चिंतामणी समान होती गोटे याचा अर्थ सांगा काय? तुकोबारायांची चरित्र कथा कधीतरी ऐका. आई नाहीत, वडील नाहीत, धर्मपत्नी गेली सुरुवाती, एक मुलगा अन्न करता गेला. 400 एकर जमीन होती ती दान केली, 65 लाखाची जहागीरदारी गेली. कोपला पाटील गावीचे हे लोक मानणारा वर्ग नाही, घरातली माणसं राहिलेली नाही, दुष्काळ पडलेला आहे, परचक्र आहे, सगळ्या बाजू विरोधात आहेत. तरी सुद्धा देव सका आहे. जग विरोधात जाऊ द्या पण देव सका असावा. ज्या व्यक्तीनं गाथा पाण्यात टाकायला लावला त्याच व्यक्तीनं शेवटी आरती करावी, हा आयुष्याचा विजय मानणारांनी मानणं हे सोडून द्यावं. विरोधक सुद्धा म्हणला पाहिजे लय दिलदार शत्रू भेटला हो, ह्याच्यात आयुष्याचा विजय. आणि शेवटी म्हणावं लागलं की तुका विष्णू न हे तुझ्या, हे वेगळे नाहीत. हे कोण? विरोधक. ज्या मंबाजीबानी काटाड्याने तुकोबांना मारावं, शेवटी त्यांनी तुकोबारांचं शिष्यत्व पत्करावं. याला म्हणायचं चिंतामणी समान होती गोटे. ही गोट्यासारखीच दगड गोटे होते, पण तुकोबारांच्या परशानं चिंतामणी झाले विडल. ज्ञानोबा एक सांगतात होई 9व्या अध्यायात आहे, आगावरी फोडावया लागी का लोह मिळे परिसाचे अंगी, का मिळतय प्रसंगी सोनीची होईल. परीस पडला होता खाली आणि लोखंडाची कुऱ्हाड जरा रगील, थोडी धार असल्यामुळं वळवळ वळवळ करायला लागली. दिसन त्याला ठोका, दिसन त्याला ठोका. कुऱ्हाड अशा गावागावात गेले कुऱ्हाडी वाढल्यात बरं का. नाही तिथंच डोकं लावणार, पण धार मुंडत असते जरा. रगीलपणा, तारुण्य, सत्ता लय दिवस राहत नसत्यात गोष्टी. ठोको टाकून ती मुंडती धार, कुऱ्हाड्याची धार. असे परत ठोका हाणलं तरी असं काय होत नाही. मग ती थोडी धार होती, मग कुऱ्हाड म्हणले परिसाचं तुकडं करते. कशाला परिसाच्या नादी लागावं म्हण कुऱ्हाडीनी. लोखंडाची कुऱ्हाड नादी कोणाच्या लागली? जीज ठोका टाकला, परश कोणाचा आहे? परीस परश म्हणते त्याला. जसा ठोका टाकला कुऱ्हाड सोन्याची झाली. आणि मग कुऱ्हाड लागली रडायला. मी कोणत्या भावनेनं गेले होते, तोडण्यासाठी गेले, पण ह्याने माझं सोनं केलं. त्याला एक प्रमाणे भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. कोणत्याही भावनेनं, तसं विरोधी भावनेनं संतांचा मत्सर देश केला, पण शेवटी ती दगडा समान असणारी माणसं सुद्धा चिंतामणी समान झाली. सहज चाली चालता पाये वाटे. हे तुकोबारांचं जीवन आहे. चिंतामणी समान होती गोटे. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करतात. देव निसर्गाचा नेम बदलतो, पण भक्ताची इच्छा पूर्ण करतो. विडल. आता पैठण जवळ आहे म्हणून नाथबाबांचा एक सिद्धांत सांगतो, म्हणजे तुम्हाला ही चिंतामणी समान होती गोटे हे लक्षात येईल. नाथ महाराज म्हणजे ऐश्वर्य संपन्न संत, आणि त्यांची संपत्ती कोणती? कावडीने पाणी जागरी चक्रबाणी वाहे, पाणी जागरी चक्रबाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रबाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रबाणी वाहे. आवाज द्या, आवाज टाळ. हा अनन्य भक्ती भावे नीळ वंदे जगमान, भक्ती भावे अनन्य भक्ती भावे नीळ वंदे ज्यांचे पाये, देव पाणी भरतोय. काशीचं पाणी गाढवाला पाजलं आणि अवघडण्याने मराठी प्राकृत भाषा जगाला वाटून टाकलं पैठणमध्ये. आणि नाथ महाराजांची कीर्ती व्हायरल झाली काशीत. काशीतल्या पंडितांनी धास्ती घेतली, म्हणले महाराष्ट्रातला माणूस दिल्लीच्याही तख्त राखितो. महाराष्ट्र माझा तेव्हापासूनच आहे बरं का. हा, हिमालयाला सुद्धा ठसल इथला महाराष्ट्रातला सह्याद्री देऊ शकतो. अवघड ज्ञान मराठी भाषेत.
काशीत पंडित हा तू म्हणता ना पैठण मधली कीर्ती काशीत कसं काय? अहो त्यांना काय हे असला सोशल मीडिया इंस्टा फेसबुक संतांना असल्या गोष्टीची गरज नाही. संतांचा सोशल मीडिया कोणी हँडल करतं माहिती का? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे 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 हाती माप झाले सज्जनाचे हाती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण कीर्ती व्हायरल होत असती. पैठणच्या नादबाबाची कीर्ती काशीला तिकडून लेटर आलं पैठण मधल्या पंडितांना. झोपलेत का काय म्हणले? तुमच्या गावातला माणूस इकडे दिल्ली गाजवायला लागला आणि म्हणले तुम्ही याडपट आहेत का काय म्हणले. ते गाव लेवलला प्रकरण दाबाना म्हणले. मागून माणसं पुढं चालली. अर म्हणले असंही काय वरून दबाव तंत्र. मग गावातल्या पंडितांनी मिटिंग घेतली. नाथ महाराज गाडवाला पाणी पाजून कोणी संत होत नसतं. तुम्ही जर खरे साधू असाल तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. दगडाचा नंदी खाईन का घास? आपल्या हातून जिवंत बैल घास खाय नाही. रुमण्याशिवाय ठोकीतच नाही तर खाईन कसा? कायम त्याच्यावर लोडच म्हणले. अहो बऱ्याच बैलाने मालक शिंगाव घेतले ते. अहो लय जाच केल्यावर तरी ती तरी कवर. अहो मुक जनावर आहे पण ती कवर सहन करीन म्हण. दबत यात पण कवर. मग एकदा स्फोट होत असतो. त्याच्यामुळं किती दुसऱ्याला त्रास द्यायचा, किती किस काढायचा, किती रक्त प्यायचं पुढच्याचं हे कळलं पाहिजे मायबाप. कंट्रोल हातात असलं म्हणजे समाजाचं शोषण करू नये मायबाप. आणि मग दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला म्हणले. बर म्हणले काय अवघड आहे का? हे सहज होणारी गोष्ट आहे म्हणले. हे काय अवघड आहे काय म्हणले माझ्यासाठी? सहज चालता पाय वाटे चालता चालता करीन म्हणले दगडाच्या नंदीला घास. नाथ महाराजांच्या हातात घास. नंदीच्या पुढे नाथ महाराज उभे. नंदीकडे तोंड केलं. महादेवाकडे पाठ केली आणि विनंती पांडुरंगाला केली. एक दरीला चित्ते आम्ही रकमायचा देवा दगडाच्या नंदीला घास खाल्ला पाहिजे. मला बाकीचं काय माहित नाही. अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. या जगामध्ये कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. नाथ महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली. पांडुरंग परमात्माने बरं तुम्ही फोन कट करा. मी नंदीला फोन करून सांगतो घास खायला. ठेवा म्हणले फोन. नाथ महाराजांचा फोन कट केला आणि पांडुरंग परमात्म्याकडे मी नंदीचा फोन होता. पण पांडुरंग परमात्माने नंदी जरा इस्कुर गडी भीम पॅटर्न होता नंदी बी. त्याच्यामुळे तर दारात येऊ. आणि मग बरं ह्याला फोन करू पण तो आपल्या पार्टीचा बी नाही ना. ती महादेवाच्या पार्टीचा कार्यकर्ता आहे. आपली पांडुरंगाची पार्टी इगळी माणसं आली ती इगळी आली. बरं फोन करून सांगितलं आणि त्याने नाही ऐकलं. आणि त्याने जर परत आपली क्लिप व्हायरल केली त्याच्यानं आधीच लागा नको म्हणले वरून प्रकरण हँडल करू. ह्याचा बॉस आपला मित्र ह्याला काय फोन करायचं म्हणले. डायरेक्ट महादेवाला फोन. आणि महादेव आणि पांडुरंग वेगळेत काय? एक एकाचे हृदय घोडे साखरेच्या ठाई थाप. काकड्याला रोज पहाटे 4 वाजता महादेव पंढरपुरात आहे. रंबादिकनाचा ते उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पांडुरंगाच्या डोक्यावर काय? महादेवाचे पिंड परब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंगम. पांडुरंगाने केला महादेवाला पण जय हरी जय हरी बोला. कस काय आठवण झाली गरीबाची. पांडुरंग परब्रह्मले होत असते अधूनमधून. काय म्हणले जरा तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जरा थोडी घासाघाशी झाली म्हणले. तेवढा एक नंदीला फोन करून तेवढा घास खायला सांगा. महादेव म्हणे बरं सांगतो नाही त्याला कॉन्फरन्सला घ्या. बघून करून ही असले उद्योगधंदे करा. आम्हाला टाइम नाही. ह्याच्यातच 5 वर्ष गेल्यात आमचे. बघून करून तसलं नको. एक तर तुमचा स्वभाव आहे बोहाळा.
तुमच्या डोक्यात आहे गंगा आणि तुम्ही वाघाचं कातडं गुंडात आणि भस्म अंगाला थापीत आणि गळ्यात नागन असं मोकार फिरत आहे कुणीकडे बी हिमालयाच्या कपारीतच घडीत आणि घडीत मशानभूमीतच राहताय. एक तर तुमचा मोबाईलच रेंजमध्ये नसतो, चुकून चुकून लागलाय, परत कॉन्टॅक्ट होणार नाही, तुम्ही हाय असं लाईनवर घ्या. बरं म्हणले घेतो. महादेवाचा फोन नंदीला आल्यावर नंदी लागला ना फुगायला. आता नेत्याचा कार्यकर्त्याला फोन आल्यावर कार्यकर्ते तरी काही कमी वजन आणतात होय. ती त्याचा स्क्रीनशॉट काढतेत कॉल लॉकचा आणि ती स्टेटसला ठेवतेत. आजचा सुसंवाद नंबरवर असं रेगा मारतेत ते नंबर लोकाला दिसू नये म्हणून. आणि त्याचं टायमिंग आज मी 18 सेकंद बोललो फक्त. त्याला सुद्धा त्यांचं अप्रूव वाटतं म्हणे, ह्याला कार्यकर्ते म्हणते. आणि मग नंदी लागला ना फोगाय, म्हणलं आता जमलं गाड्या. आता मालकाचा पण रोज होऊन नंदीच करीत होतं ना महादेवाला. आता महादेवाचा आल्या मग येऊन दे म्हणजे 2-4 रिंगा लगेच उचलाय नको म्हणजे इज्जत जाते लगेच उचलल्या उभे. सहज उपलब्ध झालं ना लोकांना मग तुमचा पाला पाचळा करून टाका. अशी क्रेश टिकवायची असेल तर थोडं आलिप्तच राहिलं पाहिजे. आणि मग 2-4 रिंगा वाजवून दिल्या, अगदी फोन कटच होईल अशा टायमिंगला फोन उचलला. बोला स्वामी, ओम नमः शिवाय. महादेव म्हणले नमः शिवाय नाही, घास खा, जास्त डोकं लावू नको तू. नंदी म्हणला महादेवा तुम्ही ह्या मॅटरमध्ये डोकं लावू नका, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. माझा तर राजीनामा होईनच म्हणले, पण तुमचा सुद्धा लोक राजीनामा मागते आणि ह्या मॅटरमध्ये कशाला डोकं लावता तुम्ही? आम्ही आहेत ना, गाव लेवलचं प्रकरण मिटवाय. एवढ्या मोठ्या माणसाने इतक्या किरकोळ गोष्टी डोकं लावायचं नसतं, तुम्हाला कसं कळत नाही? महादेव म्हणले बाबा तू माझा ऐक, तू घास खा. नंदी म्हणला महादेवा ती आपल्या पार्टीची माणसं नाहीत, ज्याने आपल्याला मतदान केले त्याचाच घरकुल बसवायचा हा नियम आहे. त्याच्याच दारात ग्रामपंचायतचा पोल, त्यालाच कनेक्शन, त्यालाच घरपट्टी माप, अशा गोष्टी असते. ते आपलं पार्टी कशाला केली हो? आपण आहे शैव आणि ते आहेत वैष्णव. चिन्ह वेगळं आहे, ते उभा गण लावते, आपला आडवा पटा आहे बस. मग आणि खुशाल सांगता आता उभ्या गांधावाल्याकडून आडव्याने घास खा, असलं जमत नसतं. महादेव म्हणले नंदीला हो आता माझी आणि पांडुरंगाची युती झालेली आहे. नंदी म्हणला महादेवाला तुमच्या लेवलला युती करणं सोपं आहे, इथं ग्राउंड लेवलला ज्याचं जळतं त्याला कळतं. इथं आम्ही परवाच बोर्डावरून हाणामाऱ्या केल्या तर आमची म्हणजे किरकोळ भांडणं असतात, पण पार ठोकाठोकीपर्यंत स्टेटस बोर्ड ह्या असल्या गोष्टी आम्ही भांडतो. आम्हाला लय कारणं लागत, कारण आम्ही कट्टर आहेत, कट्टर कार्यकर्ता असतो, नेता कधीच कट्टर नसतो. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही कुठं युती करता, ह्याच्यासाठी आयुष्यभर तुमचे झेंडे वागवले का आम्ही? आणि आता सांगता मिटवून घ्या. नंदी तापला ना. आणि हे सगळं कोण ऐकतंय? पांडुरंग. देव म्हणले बरं झालं रे ह्याला फोन लावला नाही, ह्याने ह्याचा मालक धुतलाय, आपल्याला तर कुणीकडच कार्यक्रम करून टाकला असता. आता शेवटी कसं आहे, नेता असतो, नेत्याला नस माहीत असते, ज्याला नस माहीत असते त्यालाच नेता म्हणायचं. महादेवाने सांगितलं नंदी तू जर घास खाल्ला तर तुझा विधान परिषदेवर विचार केला जाईल. विधान परिषद म्हणलं की नंदी म्हणला बुबो दारू वाटायची गरज नाही, प्रचाराची गरज नाही, डायरेक्ट क्रॉपने मागच्या दरवाजाने लाल विधान मंडळात म्हणले होतं काय वरच्या सभागृहात डायरेक्ट. आणि घासच खायचा आहे ना, मग काय अवघडे, हातभर जी बाहेर काढीन खनाखनाच घास हाण. आणि परत पत्रकाराने विचारलं नंदीला मिटवून का घेतलं, तर नंदीने सांगितलं वरच्या नेत्यांचा शब्द आमच्यासाठी हृदयापेक्षा प्रिय आहे, त्यांचा मान राखण्यासाठी. ती बी त्यांच्या अंगावर येऊन देत नाहीत बरं का, स्वतःची बाजू अशी शेप करतेत, आमचं काहीच नाही, पण आमच्या नेत्याचा मान राखणं त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू. शब्द आम्हाला प्रमाणे, सिद्धांत संपला. अहो फाईल फिरली किती,
नंदीकड फाईल, नंदीकडून परत पांडुरंगाकड, पांडुरंगाकडून महादेवाकड, महादेवाकडून परत नंदीला. पण पांडुरंगानं शेवटपर्यंत महाग न हटता महाग लागून कामच करून घेतलं. का घडलं हे घडणारी गोष्ट नाही, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. पण का घडलं? सर्व पक्षी हरे साई सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता. सहज चाललो, अशा अशुभ गोष्टी सुद्धा शुभ होतात. आपल्या बुद्धीचा आपण विचार करू शकत नाही, त्याही गोष्टी घडतात. का? देव सखा असल्यामुळे. मग देव सखा कसा होतो? चिंतनाने. कोणत्या? विठोबा रखुमाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आयुष्यामध्ये कोणती गोष्ट करा पण त्याला भगवंताचं सहाय्य मिळावं, देव आपल्याला सहकारी व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं ब्रीद वाक्य, हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. श्री शब्दाचा अर्थ आहे सर्व पक्षी हरी साह्य सकाळ. हे देवाचं कार्य, देवाची इच्छा आहे, मी फक्त निमित्त आहे. शून्यातनं विश्व निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चालत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना, या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. कसे घडलेत राजे? आवाज मॉनिटर माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळ. आनंदाने नांदत होती प्रजा, पूर्ण समाज मनन होता ज्यांचा राजा. पूर्ण समाज मनन होता ज्यांचा राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा. माझी जाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. शून्यातला स्वराज्य निर्माण केलं. इको द्या तलवार कृष्णा भवानी, आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? आवाज वाढव थोडा चॅटचा, समोरच्या मॉनिटर. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळ. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी.
जुलूम करत्याच्या रक्ताने तिनं हाली बारी. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजीला घ्या जावयास शत्रूला. एक एक वाजवा. शाहिस्त्याच्या घरात शुभरात्री शिरले, बघून शिवामर्द खान मनी घाबरले. केला गणी मी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तो बाया. केला शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटेचा, त्याची तुटली बोटेचा, टाळी टाळी टाळ बोटेचा. हो 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 चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार, गणपत्या बिजलीचा अवतार, महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तीनही तलवारीची नावं देवीची आहेत, तुळजा, भवानी आणि जगदंबा. आणि सर्वांना सोबत घेऊन 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. त्यावेळेस हे स्वराज्य निर्माण झालं. त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. तरुण मुलांनो, सध्या 100तली 70 पोरं दारू रुपयात येत. झालं काय? बापावर कर्ज नाही पण पोरांवर कर्ज आहे. आणि कर्जा पैसा आज असेल उद्या नसेल. कित्येक बापांना पोरांना खांदा द्यावा लागलाय सध्या समाजात. ह्या व्यसनाधीनतेने गावाच्या गाव बर्बाद झाले. तरुणांनो, निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमवा. मावळे म्हणून घेतात त्यांचे विचार जपा, तर त्यांना खरा आनंद आहे. नाही तर शिवजयंतीला दारू पिऊन डीजे धिंगाणा. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजे म्हणले मी जर परत आलो तर पहिला तुला हानीन, पुढचे शत्रू परत बघू. पण ज्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण करायचं ते जर डाव्यावर पियत बसले, मला देते आणि पुढं काढून आणि मागचे मागं पियत बसल्यावर कसा स्वराज्याचा झेंडा लागायचा बा. हे असली पोरं येतं कशाचं काय. दर्जा क्वालिटी कमवा, कष्ट करा. बापावर कर्ज नाही पण पोरांवर कर्ज आहे का? काही हप्त्यावर घ्यायचं. मोबाईल हप्त्यावर, गाडी हप्त्यावर, कूलर हप्त्यावर घेतला परवा एक जणाने. 3000चा कूलर फेडूस तर 10ला जाईन त्यो. तर 1.5 महिन्यात उन्हाळा संपन, पावसाळ्यात कूलरचं काय करायचं बा. म्हणजे कूलर वन पण हप्ते. आगाव धंदे पूर्ण. अरे बापाकडून शिका जरा व्यवहार ज्ञान. जमीन घेतली, विहीर पाडली, घर बांधलं, गाडी घेतली, पोरीचं लग्न, तुमची शाळा शिकवली, पण रुपया कर्ज होऊन दिलं. त्याला खानदानी शेतकरी बाप म्हणतात. माय एवढ्या उलाढाली केल्या पण लेवलच. आणि पोरांकडे काहीच नाही, फक्त 1.5 लाखाचे मोबाईल, 2-2 लाखाच्या गाड्या, कपडे, शेंट, बुटाड. आईश करा पण मनगटाच्या हिमती कमवा ना. तुमचा 1.5 लाखाचा मोबाईल आणि बॅलन्स बाप टाकतो म्हणल्यावर काय पुरुषार्थ राहिला तो. आणि कस काय बायका भेटत तुम्हाला मग सांगा ना. नुसता बाबाटा बायका भेटा नाही. पुरी कमी नाहीत, मरणाच्या पुरीत. पोरांना क्वालिटी राहिली नाही. डॉक्टरला बायको मिळाना, PSला बायको मिळाना. घडलं का कधी? आर्मीत आहे, पोलीस खात्यात आहे, बायका कोणाला भेटाना बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू रुपये, आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झाला तर ह्याचंच नाव पुढे येतंय. तुझ्या गुन्हे दाखल आहेत बाऊन, तुला गावात पोलीस धरून नेते, ह्याचा पता नाही. कोण तुला बायको देईन म्हण. दर्जा आहे का नाही? काय क्वालिटी कमवा. पोरांना सांगतो ह्याच्या त्याच्या मागे भिकाऱ्यावानी लागायची गरज नाही. अशी मनगटातली पावर आणि विश्व निर्माण करा की हे जग तुमच्या मागे लागलं पाहिजे. हा तुमचा पुरुषार्थ. हे तरुणांनी लक्षात घ्या. आणि शेवटचं वाक्य सांगतो. ज्या कुटुंबात एकी असते, आवाज द्या, त्या कुटुंबाचं गावात वजन असतं. आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमचं बोरगाव विचारानं आणि सत्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये एक होतंय म्हणून एवढा सप्ताह भव्य होतो. हा तुमच्या एकीचा विजय आहे मायबाप.
आणि अशीच एक अखंड ठेवा. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर का, पण धर्मासाठी, परंपरेसाठी, गावच्या विकासासाठी सर्वांनी एक व्हा. जातपात, धर्मभेद, पंथ ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत. आपण ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं आहोत, या भावनेने एक व्हा, तर ह्या परंपरा आदर्शपणे पुढे टिकणार आहेत. आणि ही परंपरा यशस्वीपणे पुढे चालवण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. म्हणून तरुणांना उठ, तरुणात जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. आणि आयुष्यामध्ये संतांचं दुसरं काहीच सांगणं नाही. नाम घ्या आणि चांगलं जगा. ह्याच्यापेक्षा ह्या 2 वाक्याच्या पलीकडे परमार्थच नाही. चांगलं जगा आणि भगवंताच्या नामाला विसरू नका. नामचिंतन जर तुम्ही केलं तर तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. म्हणून तुकोबा म्हणतात, गाता लिहावं असं माझ्या मनात ठरवून अजिबात नव्हतं. सहज बोलत गेलो. ज्या त्या प्रसंगामध्ये जे अंतकरणातल्या भावना त्या शब्दाद्वारे प्रगट करत गेलो. पण देव सखा असल्यामुळं सहज बोलण्यातल्या शब्दामध्ये सुद्धा वेदांताने येऊन पाणी भरावाचा अर्थ निर्माण झाला. अभंगाच्या शेवटच्या तरी सहज बोले वाणी. त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोललो पण वेदांताने येऊन पाणी भरावं. म्हणून तर म्हणतात, वदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवी. असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आवाज थोडा. समस्त ग्रामस्थ बोरगाव सर्व मंडळी एकत्र येऊन आपण हा भव्य सप्ताह आयोजित करतो. सर्वांचे आभार मानतो. आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, परीक्षित दादा जाधव, अत्यंत गावासाठी त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे आणि दरवर्षी या धर्मकार्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य असतं. याही वर्षी कीर्तनाच्या सौजन्याच्या माध्यमातून गावकऱ्याची सेवा करण्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद.